नवरात्रोत्सव सध्या अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे. या नवरात्रीमध्ये आपण देवी दुर्गा मातेची पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करत असतो. या सर्व गोष्टींसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवन. नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही दुसरी दुर्गा सप्तशती पाठाचं पठण कराल किंवा श्री सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण करत असाल, त्यावेळी या सर्व गोष्टींचा शेवट म्हणजेच आपण जे हवन करतो त्याला देखील तितकंच विशेष महत्त्व आहे. हवनाशिवाय हा पूर्ण सण अपूर्ण मानला. वेगवेगळ्या मंदिरांमध्ये अष्टमी किंवा नवमीला हवन केलं जातं. ह्या हवनामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी उपस्थित राहता येईलच असं नाही. मग त्यासाठी आपण हा हवनविधी चुकवायचा का? तर अजिबातच नाही. जर तुम्ही श्री दुर्गा सप्तशती पाठाचं घरीच वाचन करत असाल तर तुम्ही ही हवनाची प्रक्रिया देखील तुमच्या घरी विधिवत पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्राह्मण किंवा गुरुजींची देखील गरज नाही. आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला हवनविधीचा संपूर्ण माहिती अतिशय थोडक्यात देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि हवनविधी कशा पद्धतीनं करायचा आहे ते जाणून घ्या. चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. कोणतीही गोष्ट करत असताना सर्वात अगोदर आपण त्याचं धार्मिक महत्त्व देखील जाणून घेत असतो. याच पद्धतीनं श्री दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्यानंतर आणि नवरात्रीमध्ये हे हवन का करायचं हे देखील आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. ते माहीत झाल्याशिवाय आपण कोणत्याही गोष्टीला महत्त्व देत नाही. त्यामुळं सर्वात अगोदर आपण हेच जाणून घेऊया की ह्या हवनाचं महत्त्व काय आहे ते. देवी भागवत पुराणानुसार दुर्गा सप्तशतीचे सर्व श्लोक हे मंत्र आहेत. हवन करत असताना दुर्गा सप्तशतीच्या 13 अध्यायांमधील सर्व मंत्रांचं पठण करत असताना आपण कवच, किलक, अर्गलाचा पाठ करत हवनकुंडामध्ये स्वाहा म्हणत आहुती अर्पण करत असतो. हवनकुंडामध्ये आपण अग्नी प्रज्वलित केल्यानंतर या पवित्र अग्नीमध्ये आपण फळे, मध, तूप, लाकूड या सर्व गोष्टी अर्पण करतो. धार्मिक मान्यतेनुसार हवनाच्या प्रभावानं तुमच्या आजूबाजूला कोणत्याही दुष्ट अशा आत्म्याचा प्रभाव असेल तर त्यापासून तुमची मुक्तता होत असते. याबरोबरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत होत असते. त्यामुळं याआधी कधी जर तुम्ही हवनविधी केला नसेल तर यावर्षी तो हवनविधी नक्की करा. आता आपण यानंतर जाणून घेऊया की हे हवन करण्यासाठी तुम्हाला कोणत्या साहित्याची गरज आहे ते. हवनासाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये तुम्हाला उदबत्ती, जव, नारळ, दही, सुकामेवा, शेंगदाणे, बेलपत्र, मध, साजूक तूप, अत्तर, अक्षता यांची आवश्यकता आहे. हे सर्व साहित्य मिसळून तुम्हाला हविष्य बनवायचं आहे. हविष्य हे हवनाच्या वेळी अग्नीत टाकलं जातं. यासह हवन अग्नी प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला कापूस, आंब्याचं लाकूड, चंदन आणि कापुराचा वापर असायला हवा. आता यानंतर तुम्हाला हवनकुंड देखील बनवण्याची अत्यंत गरज असते. बऱ्याच वेळा आपल्याला जर हे हवनकुंड बनवायला शक्य नसेल तर तुम्ही बाजारामध्ये तयार असं हवनकुंड मिळतं ते देखील तुम्ही वापरू शकता. पण जर तुम्हाला जर हे हवनकुंड घरी बनवायचं असेल तर तुम्हाला त्याची विधी देखील मी आता पुढं सांगत आहे की कशा पद्धतीनं तुम्ही हे हवनकुंड घरच्या घरी देखील बनवू शकता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हे हवनकुंड बनवणार आहात त्यावेळी तुम्हाला गाईच्या शेणाचा वापर करायला लागतो. मधल्या भागामध्ये जागा रिकामी सोडून चारही बाजूंना 2-2 विटा लावून तुम्ही त्यावरती मातीने अगोदर लेपून त्यावरती तुम्ही गाईच्या शेणानं हा हवनकुंड सारवून घ्या. त्यानंतर तुम्ही हातामध्ये गंगाजल घेऊन सर्व पूजा साहित्यावरती शिंपडा. यानंतर हवनकुंडामध्ये जाळण्यासाठी तुम्हाला सुक्या आंब्याच्या काड्या वापरायच्या आहेत. तुपामध्ये भिजवलेला कापसाचा गोळा हवनकुंडातील काड्यांवरती पुसून कापूर जाळून हवनकुंडाची ज्योत आपल्याला प्रज्वलित करायची असते. यावेळेस तुम्ही ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप करतच ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. यानंतर गणेश, पंचदेवता, नवग्रह, क्षेत्रपाल, ग्रामदेवता आणि नगरदेवता यांना तुम्ही 5 वेळा तूप अर्पण करायचं आहे. आणि यानंतर ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः या मंत्रोच्चारामध्ये पठण करतच तुम्ही हवनकुंडामध्ये आहुती देत राहायचं आहे. हवनासाठी सामान्यतः आंब्याच्या लाकडांचा वापर केला जातो. त्यानुसार हे लाकूड वापरायचं आहे आणि पूजेसाठी संपूर्ण हवन साहित्य आपल्याला आवश्यक आहे. नवरात्रीच्या हवनामध्ये जवाचा अवश्य वापर करा.
तिळाच्या वापराने आध्यात्मिक उन्नती आणि दुःख दूर होते. मंगळ आणि सूर्याला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही गुळाचा वापर करा. चंद्र आणि शुक्रासाठी जर तुम्हाला हा हवन करायचा असेल तर तुम्ही यज्ञामध्ये साखर वापरा आणि यासह गाईच्या तुपाचा हवनामध्ये विशेष महत्त्व आहे. तूप हे शुक्राचं प्रतीक आहे. शेवटी हवनासाठी तुम्ही सुखे खोबरे वापरा आणि त्यावरती तूप लावून ते अग्नीला समर्पित करा. हवन म्हणजे नवरात्रीच्या पूजेची परिपूर्णता असते, जे केल्यानं तुम्हाला देवी प्रसन्न होते आणि ग्रहांना अन्न मिळतं. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे तांत्रिक पूजेच्या हवनाची पद्धत आणि साहित्य वैदिक उपासनेपेक्षा वेगळंच आहे. त्यामुळे तुम्ही ह्या हवनामध्ये मोहरीचा वापर जरी केला तरी देखील उत्तम. नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहात त्यावेळी तुम्ही अष्टमी किंवा नवमीला हा हवनविधी करत असणार आहे. तर लक्षात घ्या, यावेळी तुम्हाला पूर्ण्यांच्या दिव्याचं देखील अत्यंत महत्त्व आहे. हवन करण्याच्या अगोदर तुम्हाला 5 किंवा 7 पूर्णाचे दिवे बनवायचे आहेत. यामधील एक दिवा हा मोठा असणार आहे आणि बाकीचे सर्व छोटे दिवे असणार आहेत. तुम्ही जो काही हवनकुंड बनवला आहे त्याच्या 4ही कोपऱ्यांना हे 4 दिवे प्रज्वलित करून एक दिवा हा तुम्हाला पुढच्या बाजूस ठेवायचा आहे, जो की तुपाचा असेल. आणि बाकी 4ही दिवे देखील तुम्हाला यासोबतच प्रज्वलित करायचे आहेत. हवनकुंड सुरू असताना तुम्हाला हे पूर्णाचे दिवे सोबत ठेवूनच तो हवनविधी पूर्ण करायचा असतो. आता हे जे हवनविधी आपण करत आहात त्यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या मंत्रांनी तुम्ही हा हवनविधी पूर्ण करू शकता. दुर्गा सप्तशतीमधील सप्तश्लोकीमध्ये वर्णित मंत्रांनी देखील तुम्ही हवन करू शकता. यामध्ये श्री कुंजिका स्तोत्र, सिद्ध कुंजिका स्तोत्र, श्री सूक्त आणि कीलक स्तोत्र या मंत्रांचा समावेश होतो. तुम्ही ह्या मंत्रांचं पठण केल्यानंतर ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे असं म्हणत ही आहुती त्यामध्ये द्यायची आहे. या प्रत्येक वेळी तुम्ही आहुती म्हणून वेगवेगळ्या प्रकारची सामग्री आहुतीमध्ये देऊ शकता अथवा तुम्ही तुपाची आहुती देखील दिलेलं चालू शकतं. यासोबतच देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परमं सुखदम रूपम देहीम यशो देहीम द्विषो जाही या महामंत्राने देखील तुम्ही सर्व इच्छापूर्ती करू शकता. श्री रामचरितमानसमधील कोणत्याही मंत्राने देखील ही हवनविधी आपल्याला करता येते. नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर श्री रामरक्षा स्तोत्र सांगितल्यानं कोणत्याही मंत्रानं हवन केलं तरी देखील चालेल. तुम्हाला जर न्यायालयीन कामामध्ये यश आणि राजकारणामधील यशासाठी तुम्ही श्री बंगालमुखी मंत्रानं देखील यावेळी हवन करू शकता. महामृत्युंजय मंत्रासह हवन केल्यानं आरोग्य आणि आनंद प्राप्त होतं. देवी दुर्गेच्या 108 किंवा 32 नावांनं देखील तुम्ही यावेळी हवन करू शकता. नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करून आणि ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या बीजमंत्रानं देखील 108 वेळा हवन केलं तरी देखील चालणार आहे. त्यामुळे बाकी कोणत्याही मंत्रांचा तुम्हाला उच्चारण शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही ह्या मंत्राचा वापर करून हा हवनविधी पूर्ण करू शकता. हवनविधी झाल्यानंतर ही सर्व सामग्री तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्नानादी सर्व क्रिया उरकून तुम्हाला यामध्ये हळदी कुंकू आणि साखरेचा गोड नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला ही सर्व सामग्री उचलून ठेवता येते. यानंतर तुम्ही जे काही निर्माल्य वापरलेलं आहे ते सर्व तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता. जेव्हा तुम्ही दुर्गाश्री सप्तशती पाठाचं वाचन करत आहात त्यावेळी जोपर्यंत तुम्ही हा हवनविधी करत नाही तोपर्यंत तो पाठ तसाच अपूर्ण राहतो. त्यामुळं आवर्जून श्री दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन झाल्यानंतर अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही हा हवनविधी अवश्य करायचा आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये म्हणजेच 2025 साली अष्टमी ही 30 सप्टेंबरला आलेली आहे आणि नवमी म्हणजेच महानवमी ही 1 ऑक्टोबर 2025 रोजी असणार आहे. त्यामुळे तुमच्या शक्यतेनुसार तुम्ही अष्टमी किंवा नवमीला यापैकी कोणत्याही एका दिवशी हा हवनविधी अवश्य करा. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा मी जो प्रयत्न केलेला आहे त्यामधूनही काही जर माहिती तुम्हाला अपूर्ण वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. यासोबतच जर व्हिडिओ कसा वाटला आहे ते देखील मला सांगा आणि व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा. श्री दुर्गा माता तुमच्या आयुष्यामधील सर्व संकट दूर करून तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख आणि भरभराट घेऊन येऊ हीच श्री दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.